अभिजित दिपके आजारी आहेत, मात्र कुटुंब काळजीत पडलंय। दिपकेंच्या प्रकृतीबाबत आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे। दिल्ली पोलिसांवर विश्वास नसल्याचं दिपकेंच्या आईने म्हटलेलं आहे। आंदोलन मोडून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने मारहाण केली जाते। सरकारकडून अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका असल्याचाही आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंच्या वडिलांनी केलेली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रकृती खालावल्यानं आता आई-वडिलांनी चिंता व्यक्त केली। आम्हाला डायरेक्ट त्यांनी काय सांगितलं नाहीये, फक्त सलाईन घेतलेल्या होत्या काल परवाच्या दिवशी ते सांगितलं होतं त्यांनी। बाकी टायफॉइड वगैरे झाला हे काय त्यांनी नव्हतं सांगितलं। इंस्टाग्राम वरून कळालं, मग रात्री त्याला फोन लावला होता। त्याला एकच सांगणं आहे की तो विद्यार्थ्यासाठी हे लढतोय, खूप चांगलं आहे, कोणीतरी करायलाच पाहिजे, कारण तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे। मी आज सकाळी इंस्टाग्रामला बघितलं, मग पुन्हा कॉल केला। मी म्हटलं तर त्यांनी आता उचलला नाही कॉल। रात्री 1:30ला कॉल केला मी त्याला, तर म्हणे मम्मी मी सलाईन घ्यायला लागलो म्हणे, मला आता बरं वाटेल म्हणे। कारण याच्या आधी त्याला टायफॉइड वगैरे असं काहीच झालेलं नाही, कधी तापही आलेला नव्हता। एवढं त्याचं आयुष्याचं जीवन होतं, आज तो एवढ्या दगदगीमध्ये हे झालं आणि तब्येत त्याची फार खराब झाली। एवढं त्याच्यावर कधी एवढा अनुभव आलेलाच नव्हता। घरातलाही काही नव्हतं त्याला, बाहेरचं नाही। त्याने एकाकी एवढं पाऊल उचललं, त्याला एवढा पाठिंबा भेटला, त्याच्यामुळे ते थोडं बरंही वाटते आणि चिंताही वाटायला लागली। तर आपण बघतोय सरकारवर सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा केली जाते।